श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रेमळ स्वामी भक्त हो, स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे. कृपया हा संदेश पूर्णपणे ऐका अशी स्वामींची इच्छा आहे. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, मला माहीत आहे सध्या तू निराश आहेस. काही तुझ्या मनासारखं घडत नाही आहे. पण घाबरण्याचे काही कारण नाही. लवकरच तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. तुझी अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझा बाळ आहे असं टाईप करायला विसरू नका. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे. शांतपणे ऐकावे. जे पेराल तेच उगवणार आहे. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ हे भोगावे लागेल. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार आहे आणि हाच कर्म सिद्धांत आहे. जपून टाक पाऊल, इथे प्रत्येक वाट आपली नसते. जपून ठेव विश्वास, इथे प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घे निर्णय, इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो. जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे, तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं. जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं. जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजावता येतं. पण जो हाकेखोर, गर्विष्ठ आणि माझा शब्द खरा असं मानणारा असतो त्याला काहीच समजावून सांगता येत नाही. त्याला फक्त येणारी वेळच समजावू शकते. जर का तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. अचानक आलेल्या संकटाने, होणाऱ्या गैरसमजाने, वादविवाद यामुळे नाती तुटतात, विस्कटतात. पण जिथं प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा असतो तिथे या संकटांना खूप वेळ टिकता येत नाही. आणि जिथं या गोष्टी नसतात तिथं कुणीही कितीही प्रयत्न केलेत तरी तुटलेला धागा जोडता येत नाही. येणारी संकट तुमचे हात आणि हिंमत किती बळकट आहे हे बघायला येतात. मग जो माणूस आपल्या माणसांचा हात सोडत नाही आणि संकटात हिंमत हारत नाही त्याला संकट काय हरवतील. तो माणूस तर अजिंक्य आहे. शरीरात एखादा आजार झाला की आपण उपचारासाठी डॉक्टरांकडे जातो आणि जेव्हा जीवाला वेदना, त्रास, अडथळे, संकटे इत्यादी असतात तेव्हा तो डॉक्टरांकडे जात नाही, तर त्याऐवजी तो यज्ञ, तप, पूजा, हवन इत्यादी करतो आणि मंदिरात, चर्चमध्ये, गुरुद्वारामध्ये देवाकडे जातो, म्हणजेच देवाचे स्मरण करतो. यावरून हे सिद्ध होते की आत्मा आणि शरीर या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि त्यावर उपचार करणारे लोकही वेगळे आहेत. जर का तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. कुठेतरी कर्माची भीती असते, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का? ज्याला कर्म समजते त्याला धर्म समजण्याची गरज नाही. शरीराने पापे होत नाहीत, विचार करत नाहीत आणि गंगा समजत नाही, फक्त शरीर धुतो. बोलण्याच्या भावनेतून शब्दांचे महत्त्व दिसून येते, नाहीतर दारावरही स्वागत आहे
असे लिहिलेले असते. माणूस घर बदलतो, कपडे बदलतो, नातेसंबंध बदलतो, मित्र का बदलतो, पण तरीही तो स्वतःला बदलत नाही, म्हणून चिंतेत राहतो. धूळ तर चेहऱ्यावर असते आणि माणूस आरसा साफ करत राहतो. देव म्हणतो, मी कोणाचेही नशीब घडवत नाही. प्रत्येकजण स्वतःचे नशीब बनवतो. आज तुम्ही जे करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या मिळेल आणि आज तुमचे नशीब तुमच्या भूतकाळातील कर्मांचे फळ आहे. कर्माची थप्पड हे इतके जड आणि भयंकर आहे की आपले साचलेले पुण्य कधी संपेल हे आपल्यालाही कळतही नाही. आपले पुण्य जेव्हा संपेल तेव्हा एखाद्या बलाढ्य राजाला सुद्धा भीक मागावी लागते. म्हणूनच कधी कोणाची फसवणूक करून कोणाचा आत्मा दुखावू नका. आपल्याला मुखात नित्य स्वामी नाम ठेवून हृदयावर चित्त स्थिर ठेवायचे आहे आणि स्वामी सतत माझा विकास करत आहेत, स्वामी मला मार्गदर्शन करत आहेत हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून स्वामी संकेतांप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहे. बघा, यश निश्चित आहे. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काहीही बोलू नये. अशा यावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावे. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे. हे समर्था, तुला कोणतीच सीमा नाही, बंधन नाही, म्हणून तुला असीम म्हणतात. तुझ्या अस्तित्वाला सुरुवात नाही आणि अंतही नाही, म्हणून तुला अनंत म्हणतात. तुझे अखंडत्व इतके भव्य दिव्य आहे ना की वेदसुद्धा नेती नेती बोलतात. हे श्री स्वामी समर्था, तरीही तू आम्हा बाळांसाठी सगुण रूपात प्रकट होतोस, आम्हाला आधार देतोस. तुला अनंत कोटी धन्यवाद. हे परब्रह्मा, तुझे नाम सतत मुखात ठेव, हृदयातील परमानंद स्वरूपाचा आस्वाद दे आणि तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. हे दत्तात्रेया, तू माझा गुरु आहेस, मला मार्गदर्शन कर, मला प्रेरणा दे. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठराखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा तो यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. स्वतःच्या खिशात लाखोंचा खळखळाट असावा, पण त्यामागे गरिबांच्या 1 रुपयाचाही तळतळाट नसावा. जमा करून ठेवायचंच असेल तर लोकांचे आशीर्वाद ठेवा, कुणाचा तळतळाट नाही, कारण धनसंपत्तीसोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने जगू देत नाही. जीवनामध्ये 2च वाक्य लक्षात ठेवायची, मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्ही मुद्दे आपल्याला समाधान नक्कीच मिळणार. आपला दिवस समाधानी जाओ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करायला विसरू नका. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात
अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.